फक्त पाठांतर नाही तर खेळता खेळता शिकणे, गाणी, गोष्टी, कृती आणि भाषेची गोडी वाढवणारे धडे. मित्रांनो, इयत्ता दुसरीच्या नवीन मराठी बालभारती पुस्तकात विद्यार्थ्यांसाठी नेमके काय खास आहे हे तुम्हाला माहीत आहे का? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या पुस्तकातील वैशिष्ट्ये, अनुक्रमणिका, अभ्यासक्रमाची रचना आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी समाविष्ट करण्यात आलेल्या उपक्रमांचा थोडक्यात आढावा घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चला नवीन मराठी बालभारतीची सफर सुरू करूया. आज आपण इयत्ता दुसरीच्या नवीन मराठी बालभारती या पुस्तकाचा थोडक्यात परिचय करून घेणार आहोत. हे पुस्तक विद्यार्थ्यांच्या भाषिक विकासाबरोबरच त्यांच्या कल्पनाशक्ती, सर्जनशीलता, निरीक्षणशक्ती आणि मूल्यसंस्कारांचा विकास करण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आले आहे. पुस्तकाची सुरुवात अजाण आम्ही तुझी लेकरे या सुंदर प्रार्थनेने होते. त्यानंतर विद्यार्थ्यांना विविध कविता, गोष्टी, चित्रकथा आणि उपक्रमांच्या माध्यमातून आनंददायी शिक्षणाचा अनुभव मिळतो. या पुस्तकात पाऊस, भाज्यांची शाळा, एक झाड लावू मित्रा, बैलजोडी, मासा, आभाळाचा फळा आणि सिरीज रे यांसारख्या आकर्षक कविता आहेत. या कविता विद्यार्थ्यांना निसर्ग, प्राणी, पर्यावरण आणि सामाजिक मूल्यांची ओळख करून देतात. तसेच साबणाचे बुडबुडे, अशी झाली फजिती, लिहावे नेटके, पवनचक्की, एक राखी सैनिकांसाठी, बागेतील फेरफटका, आदितीचे साहस, मारियाचे स्वप्न, चांदोबाचा अंगरखा, आपले वाचनालय, भेट, कोल्हा आणि करकोचा, हत्तीचे गर्वहरण यासारखे रंजक पाठ विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लावतात आणि विचार करायला प्रवृत्त करतात. पुस्तकामध्ये चित्रवर्णन, चित्रकथा आणि विविध कृतींचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थी केवळ वाचनच करत नाहीत, तर निरीक्षण, संभाषण, लेखन आणि सर्जनशील विचार यांचाही सराव करतात. आजची ही छोटीशी पुस्तक सफर इथेच थांबते, परंतु या पुस्तकातील प्रत्येक पान विद्यार्थ्यांसाठी नवीन ज्ञान, नवीन विचार आणि नवीन स्वप्नांची दारे उघडणारे आहे. चला तर मग आपल्या लहानग्या शिक्षण प्रवासाला अधिक आनंददायी आणि अर्थपूर्ण बनवण्यासाठी या पुस्तकाची मनापासून ओळख करून घेऊया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पुढील व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत वाचत राहा, शिकत राहा आणि हसत राहा. धन्यवाद.